नमस्कार मंडळी. सगळीकडे घाबरवणाऱ्या, रडवणाऱ्या, चीड आणणाऱ्या दुनियेत आली आहेत तुम्हाला निखळ हसवणारी माणसं. चला तर त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मॅटर्निटी होममध्ये बाळ बाळंतीण अतिशय सुखरूप आहेत. चला तर आपण देखील या मॅटर्निटी होमला भेट देऊया, जिथं आपल्याला पोट दुखेपर्यंत हसवायला तयार आहेत हास्य जत्रेमधील सर्वच्या सर्व विनोदी तारका. घे ग घे, हे घे, अजून एक डिंकाचा लाडू घे. हा, व्यवस्थित खा. काय अंगात रक्त वाढलं पाहिजे ना, मग चांगली तब्येत झाली पाहिजे. खा खा. किती गोड आहात हो काकू तुम्ही. किती काळजी घेता तुम्ही तुमच्या सुनेची. हा ग, पण आमच्या सुनेला काही आहे का बघ. तिला सांगू नये पण आता सांगते. हिच्यासाठी मी वाटेल ते करते, गोड गोड पदार्थ नेहमी करते, पण ही सगळे गोड पदार्थ गुपचूप लपून ठेवते. परवा लाडू केले, लपून ठेवले. काय बोलता. मिठाई घरात आणली ना तरी लपून ठेवते, मला खायला देत नाही. शुगर आहे आई तुम्हाला. अगं बाई, शुगर आहे का काकू तुम्हाला. जागीच आहेस का. मला वाटलं झोपली असेल. बघितली ढोंग, बघितली नाटक. आई ढोंग करते मी, झोपलेच होते. तुमचं बोलणं ऐकून जाग आली. अगं बाई, कुजबूज करत होतो आम्ही, जागीच होती. असं दे. शुगर आहे ना तुम्हाला म्हणून काळजी वाटते तुमची. नंतर आम्हाला धावपळ करावी लागते. आता हा डबा, अख्खा डबा भरून लाडू आणले असतील, पण हे बघा अर्धेच आहेत. रस्त्यात अर्धे फस्त केले असणार तुम्ही. आई बघितलं कसं बोलली, कसं बोलली. आता रस्त्यात येते तर मी लाडू खाल्ले, हिच्यासाठी करून आणले ना. नाही, हे असं बोललं ना की जिवारी लागतं. मग रडू येतं, मग रडू आलं की पोटात खड्ड पडतो, मग खड्ड पडलं की परत भरावं लागतं. तुम्हाला हॉस्पिटल आहे ना हे. धिंगाणा करू नका. धिंगाणा करत नाहीये. धिंगाणा करते का, धिंगाणा करते का. घे दरका दरका. तू का हो खाते, रडू नका. नाही रडत. छान आहे लाडू. शिवा बाळा, आई झालं का ग, नाश्ता केला. हो, हे काय झालं ना, आवरलं ना सगळं, बरं वाटतंय ना. हो हो हो. अगं सकाळी बाबांचा फोन आला होता तुझ्या. काय बोलले बाबा. अगं ते 5वी पूजायची आहे ना, कुठे करायचं कसं काय सगळं विचारत होते. मग मी सांगितलं बाई, जावयाला काय सोन्याचं केलं नाही, आता नातवाला तरी सोन्याचा करगुटा करा म्हटलं. हॉस्पिटल. काय सांगताय काकू. माझ्या बाबांनी केलं हो जावयाला सगळं केलं. सोन्याची चेन, सोन्याचं ब्रेसलेट, सोन्याचं घोडा पण केलं. केलं केलं केलं. जावयाला बाई केलं. शेवटी जावई मुलासारखा, त्याच्यासाठी करायचंच असतं. पण जावयाचा पोर हरामखोर. आई त्या पोरासाठी कुठे केलं, नातवासाठी काही केलेलं नाही अजून. 2 दिवस झाले बाळण झाली पोर. आला बाप भेटायला, नाही आला. भेटायला यायला पाहिजे होतं. नाही पण काकू, माझ्या बाबांनी आमच्या यांना बाईक दिली होती की गिफ्ट. हो हो हो, बाईक दिली होती. उगाच खोटं कशाला बोलायला पाहिजे. 2 महिन्यात मोडली बाईक. आता तुमच्या सारखे 3-3 जण त्या बाईकवर रोज बसणार तर मोडणार म्हणजे माझ्यामुळे मोडली बाईक. तुमच्यामुळे नाही. अय्या, कोण आहे घरात बाईक मोरायला आणखी. बोल ग बोल, परक्याची पोर ना तू, बोलून घे. पण आता नाही बोलायला मिळणार आहे. माझा नातू आलाय माझ्या बाजूने बोलायला. राहू दे, माझं बाळ आहे ते माझी बाजू घेणार आहे, तुमची बाजू नाही घेणार. बाळ कुठे. बाळ कुठे आहे वैरी, बाळ आहे. ती नर्स गेले, त्या बाळांना आंघोळी घालायला गेली. आता आणेल ती, बराच वेळ झाला येईल येईल. नाही पण हॉस्पिटल मधली काय आंघोळ असते का. पाण्याचा हात फिरवतात फक्त. खंगाळ नाही तर काय. मी माझ्या बहिणीला बोलवलंय गावावरून चांगली बाळाची मालिश करायला. हो का. हो. वा. आमचे अण्णा. अण्णा माझे बाबा. हो बाबा गेले. अगं बाई, आई जाताना सांगितलं होतं तुझ्या घरी नातू बनून येईन, चांगले लाड करून घेईन. आले हो, दिलेला शब्द पाळला. हिच्या पोटी नातू बनून आले. हो का. हो. वा वा, छान. माझी नणंद येणार आहे गावावरून परत. का तिचे पण बाबा आले नातू बनून. नाही काकू, नाही तसं नाही. तुम्ही कसं बोलवलंय तुमच्या बहिणीला मालिश करायला, तसं मी माझ्या नंडेला बोलवलं पाहिजे. हात लागला पाहिजे ना मालिशचा. बाळ घ्या बाळ. जवळ पोरं आणलं पाहिजे. माझं पिल्लू बोलू नका सारखं, माझं बाळ आहे ते. अण्णा द्या. अण्णांनी अंघोळ
माझं पिल्लू अगं दे ना बाई. द्या ना. द्या दे. अहो काय एक काय झालंय हे हा, घे दे. हळू सावकाश घे. हळू हळू. झालं. द्या 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 हे 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 घ्या. हळू. अगं बाई कसं गर गर गा अगं बाई. फक्त ओळखून घ्या कुठलं बाळ कोणाचं आहे ते. म्हणजे म्हणजे ते काय झालं, थोडा गोंधळ झाला. काय ते मी बाळांना आंघोळी घालायला घेऊन गेले ना, तर ते टॅग अदली बदली झाले त्याच्यामुळे. एवढंच ना दुसरे टॅग लावा आण. जा. नाही 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 तसं नाही. अहो म्हणजे टॅगच माझ्याकडनं मध्ये एक फोन आला आणि त्याच्यातनं टॅगच माझ्याकडनं गाळ झाले. कळलं नाही कुठला टॅग कोणाचा आणि कुठला टॅग कोणाचा आहे. त्यामुळे आता मला माहित नाही शिवाली आईचं बाळ कुठलं आणि चेतन आईचं बाळ कुठलं आहे. गोंधळ झाला. ऐका ना माझं बाळ म्हणजे हे माझं बाळ नाही आहे, माझं. ओळखून घ्या. काय बोलताय तुम्ही? एक मिनिट जरा बघ बघ ए बाळ हे दाखव जरा. आपलं वाटतंय आई हे ऐका ना काकू, मला वाटतं ते माझं बाळ आहे. हे आपलं चेतना आईचं बाळ बघू आणि हे घ्या अगं शिवाली आईचं बाळ बघ जरा. हे आपलं आहे का? घेतली ना दोन्ही बाळ. नाही मला वाटतंय ऐका ना. ए बाई ते माझं बाळ आहे वाटतं मला. हे एक काहीतरी सांगा ना तुम्ही प्लीज. मला ओळखता येत पण नाही मुळात टॅग टॅग कसं काय गोंधळ कसा घातला टॅगचा. मला काहीच कळत नाहीये सिस्टर. किती गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही. सारखे दिसतात आणि दोन्ही बाळ. मला काय वाटतं, मला जर विचाराल तर हे जे बोला ना पटापट बोला. हे शिवाली आईचं बाळ ह्यांचं आहे. हे चेतन आईचं बाळ आहे आणि हे शिवाली आईचं बाळ आहे. अण्णा हो. हे दोघं असेल कदाचित. कदाचित असेल. कशावरून अंदाज लावला मी. अंदाज लावला म्हणजे अंदाजावरून आम्ही बाळ ओळखायचं. नाही नाही कळते तू काय ऐका ना, ओरडू नका हो तुम्ही. ऐका हे जर प्रकरण बाहेर गेलं ना तर माझी नोकरी धोक्यात येईल. ऐका ना प्लीज, तुम्ही गोंधळ घालू नका प्लीज. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मी अंदाज लावला म्हणजे आमच्यासाठी तसं सवयीचं असतं ते. हा म्हणजे काय झालं मी तुम्हाला नीट सांगते. मी अशी जस्ट आत गेले. तर एका नर्सने काय केलं, आमची ती प्रिया नर्स आहे, तिने मला दोन्ही बाळं हातात दिली. मी घेतली दोन्ही बाळं हातात घेतल्यानंतर मी डाव्या हातामध्ये शिवाली आईचं बाळ घेतलं आणि उजव्या हातामध्ये मी चेतन आईचं बाळ घेतलं. हा आता मी कशी राईटी आहे म्हणून मी आधी काय केलं, डाव्या हातातलं शिवाली आईचं बाळ खाली ठेवलं आणि मग मी चेतना आईचं बाळ खाली ठेवलं. म्हटलं आता बाळांचे टॅग काढायचे, आंघोळी घालायचं ना, म्हणून मी शिवाली आईच्या बाळाचा टॅग चेतना आईच्या बाळाच्या डाव्या बाजूला ठेवला आणि मग चेतना आईच्या बाळाचा टॅग चेतना आईच्या डाव्या बाजूला ठेवला आणि मग ह्याच्या आईच्या आणि ह्याच्या आईच्या काय झालं सांगते. त्यात गोंधळ असा झाला की नेमकं मला फोन आला. तर मी फोन घेतला आणि मग दोन्ही बाळांना मी टबात घातलं आणि मग मी दोन्ही बाळं विसरली. विसरली नाही, दोन्ही बाळांना मी आंघोळ घातली. दोन्ही बाळांना आंघोळ घातली आणि मग मधल्या काळात मी माझ्या बॉयफ्रेंडशी बोलत होते. तर मग मी फोन ठेवल्यानंतर मग मी कंप्लीट विसरून गेले की नेमकं शिवाली आईच्या बाळाचा टॅग कुठला आहे आणि चेतना आईच्या बाळाचा टॅग. तर माझ्या ह्याचं काय झालं की मला ऐका ना, जर कोणी नीट ऐकलं असेल तर मला सांगेल का शिवाली आईचं बाळ मी कुठल्या बाजूला ठेवलं होतं, म्हणजे मग कळेल की चेतना आईचं बाळ कुठलं. तुला कळतंय का? तू तेव्हाही घोळ घातला होतास आणि आताही घोळच घातलाय. काही कळत नाही. आई कसं ओळखायचं बाळ सांगा ना. नीट ओळखून घे. काय परक्याचं बाळ आपल्याला नको. हा परक्याचं पोर ते कसे संस्कार असतील काय माहिती. उद्या आपल्याच घरी येऊन चोऱ्या माऱ्या केल्या तर काय घ्या. काल टेबलावर 4 सफरचंद होती, त्यातली 2 गायब आहेत. काय करायचं? ओ तुम्हाला काय म्हणायचंय? ती सफरचंद सासूबाईंनी खाल्ली आहेत माझ्या. माझं काय मध्ये? मी कशाला खाईन 4 सफरचंद? मी 4 दिवस जरी उपाशी राहिले ना तरी या चरबीवर ढेकर देईन. आई जाऊ एक मिनिट. तुम्ही शांत बसा. अगं पण माझ्या बाळाचं कसं ओळखायचं आता बाळ? माझे नेमके अण्णा कुठले मला कळतच नाही. आई माझ्या बाळाला ना अन्न बोलू नका. तुम्ही शांत बसा. मी ओळखते. इकडे आणा त्या बाळाला. मी ओळखते. कसं ओळखणार? अण्णांना मी ओळखते. आई इथे दे. आई हळू हळू धरा. हा मला नको शिकू धरायचं. हळू. हे बघा पोरांनो, तुमच्यातले जे कोण अण्णा असेल ना त्यांनी मी अण्णा असं म्हटलं ना की
असं होकार द्या. जो कोण अण्णा नसेल त्याने जास्त शानपणा करू नका. हा चल, पटकन हा बघा आता. 1 2 3 अण्णा. रडायला लागले. अगं बाई म्हणजे 2 अण्णा. हे बघ असं होतं. मी मागितलं होतं 1 अण्णा, देवाने दिले 2 अण्णा. काही काय बोलताय? अण्णा दोनदा कसे जन्माला येतील आणि आपल्याला त्यांच्या घरात कसे काय जन्माला येतील मुळात? खरं तर ना बाळाच्या पुढ्यात आपण हुंकार दिले ना तर ते सुद्धा हुंकारच देतं. यावरनं कसं ओळखणार आपलं बाळ? त्या इकडे एक बाळ द्या, आमचं बाळ द्या. कुठलं असेल ते द्या आता. बाई ग, हे मला तर बाई टेन्शन आहे. शिवा बाळा, ए बाळा कसं ओळखायचं बाळ आई? ऐका ना, मी काय म्हणते, बाळांना इथे ठेवा, इथे ठेवा. इथे ठेवा. बाळांना इथे ठेवा. मी त्याच्या दोघांच्या मधनाशी चालते. त्याने काय होईल? म्हणजे मग जे बाळ माझ्याकडे बघेल ना ते समजूयात की आपण चेतन आईचं बाळ आहे. कशावरून? काल मी जस्ट अशी फिरत होते रिसेप्शनच्या इथे, तर तुमचा नवरा माझ्याकडे खूप घाणेरड्या नजरेने बघत होता. विखार आहे तुमच्या नवऱ्याच्या नजरेत, विखार. नाही हो नाही, बिचारा नाईट शिफ्ट करून येतो, डोळे तारवटलेले असतात त्याचे. नाही नाही. बायकांनाच कळते हो पुरुषांची नजर. जाऊ दे आता, बोलायला लावू नका मला. बाळ खायचे की नाही आपल्याला ते महत्वाचं आहे की नाही. आपण नवऱ्याचा प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व्ह करू. इथे ठेवा ना प्लीज. इथे ठेवा तर खरं बाळा. बाळा. हो शिवाली आई, तुम्ही पण ठेवा. हा ओके शिवाली आई. हा ठेवलं ना आता बघा. हा ओके चला. रॅम्प वॉक करतेस का बाई? नाही दादी चाल ना. म्हणजे माझ्या नजरेत बघून त्यांनी नजर अशी नको ते नको. आतून वाटलं नाही त्यांना. ठीक आहे ओके. हे चेतन आईचं बाळ आहे. आपण एक मिनिट. अरे हे पण बाळ बघतंय. अरे बापरे, म्हणजे दोन्ही बाळांचे बाप एकच आहेत. म्हणजे दोन्ही बाळांचे बाप एकाच माळ्याचे मणी. साहेबांच्या नजरा घाणेरड्या आहेत. ही बाई 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 बोलती. बाळानं कसं बघा ना आधी काहीतरी टॅग बदलले, तुम्ही बाळ बदलले, काय केलंय कळतंय का तुम्हाला? हो तर काय करायचं. पण मला माझ्या अण्णांना माझ्याच घरी यायला पाहिजे. दुसऱ्यांच्या घरी गेलेले मला नाही चालणार बाई. आई तुम्ही शांत बसा आता. शांत बसा जरा. अण्णा 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 लावलाय मगाचपासून. असं वाटतंय आजे सासऱ्यांना कुशीत घेतलंय मी. अगं पप्पी घेताना उघडल्यासारखं होईल मला माझ्या बाळाची. पप्पीचं ठीक आहे, शी धुताना आता ओळखायचं कसं काहीतरी गोंधळ घालू नका. बाहेरपर्यंत जर डॉक्टरांना कळलं ना तर माझी खरंच नोकरी जाईल. आम्ही कंप्लेंट करू. नको नको गुजराती. खाली बस. નર્સ શું થયું છે? નર્સ શું થયું છે? काय झाला तुमका? कशा केवढा आवाज येतात तवा? अरे इथे प्रेशर काय आहे? सॉरी ते वाक्य कमी आहेत ना म्हणून म्हटलं थोडंसं व्हेरिएशन. नका देऊ तुम्ही तुमचं व्हेरिएशन. हा ठीक आहे. नर्स काय चाललंय? तुमच्या वॉर्ड मधनं इतका आवाज का येतोय? नाव बाळा अदली बदली झालीत आमची. सो सॉरी. एक मिनिट, ऐका ना. काळजी करण्याचं काही कारण नाही. असं कसं? माझं फक्त ना गोंधळ. तुम्ही गप्प बसा, तुम्हाला मी नंतर बघते. सॉरी. बाळ जन्माला आलं ना की आम्ही त्याच्या नोंदी लिहून ठेवतो. काही जन्मखुणा असतील तर त्या लिहून ठेवतो. त्यामुळे केस पेपरवर आपल्याला सगळं केस पेपर लक्षातच नाही आलं ना. काळजी अरे हे करा. मला सुचलंच नाही. मला माहितीये तुम्हाला काय. आता त्याच्यात या नुसता वेंधळेपणा चाललेला असतो. अहो मॅडम मी खरंच मी व्यवस्थित विसरलं. सिस्टर काय बाळांना मी काय केलं? हसली नाही. तुम सो सॉरी. सिस्टर सॉरी. नाहीये. सिस्टर धुवायचे आहेत का नर्स तुमचा वेंधळेपणा पुरे करा आता. सिस्टर मगाशी तुम्ही चेतना आई आणि शिवाली आईच्या टॅचची बाळं ना तिथेच ठेवून आलात.
आणि तिथली जुळी बाळं इथे घेऊन आलाय. माझं आपलं बाळ, माझं पिल्लू. अण्णा हे शिवाजी. सई संकल्पनाच एवढी सुपरहिट होती की तुम्ही ती मस्त फुलवलीत. आणि नेहमी जेव्हा MHJ गर्ल्स येतात स्टेजवरती तेव्हा मी तर सगळ्यात खुश होते. आणि मला आवडतं तुम्ही सगळ्या एकत्र जेव्हा असता तेव्हा. सगळ्यांची बेरिंग्स कमाल होती. फार मजा आली. मस्त छान झाला परफॉर्मन्स. प्रसाद प्रसंगनिष्ठ विनोद हा आपल्या रंगमंचाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सो हा प्रसंगच इतका अप्रतिम होता आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी इतकं जीव ओतून तो प्रसंग उभा केलात की त्याच्यासाठी एक्स्ट्रा ह्युमरची काही गरजच नव्हती. त्या प्रसंगातच एवढा ह्युमर भरलेला आहे. त्याकरता मला असं वाटतं मोठे आणि ऋषिकांत राऊतसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्राची हास्यजत्राचा पगडा केवळ रसिकामुळे गुजरातपर्यंत पोहोचल्याबद्दल काही शंकाच नाही. त्याकरता रसिकासाठी टाळ्या वाजल्या. थँक्यू. मंडळी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं आणि माकडांचं सेम असतं. या ओळी पटल्या नसतील तर पुढील परफॉर्मन्स जरूर बघा जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत. कधी गोड कधी तिखट. चेतना भट, खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले. हा 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 हो हो काय म्हणतोय. नाही गात नाहीये ती. नाही गात नव्हती. गुळण्या करत होती. काय नाही काय सांगतोय. अरे बापरे. काय झालं काय म्हणाला. अगं काही नाही. तो नेहमीचा कावळा आहे. तो म्हणत होता की दिवाना हुआ बादलमध्ये बादल दिवाना होणं अपेक्षित आहे. बादलाचं मानसिक संतुलन बिघडून तो कुठेतरी निघून गेलाय असं बिसं काही गातेस तू. म्हणून तर राहते. झालं तुमचं काव एवढ्यामध्ये तो एवढं सगळं बोलून गेला का. मला ओळखता येते भाषा त्यांची. तुला माहिती ना लहानपणापासून माझा अभ्यास आहे. मी बोलतोय त्यांच्याशी. कळलं का. हे बघ कुठे आहेस ग. हे बघ चिमणी आली. इवा ए कुठे आहेस. किती दिवस. नाही रफिदा किशोरदा कुठे. दिवाना हुआ काय. अगं नाही भेट लाव पाहिजे तर. रफिदा आहे दिवाना हुआ बादल. ओपी नय्यर. काय पिक्चरचं नाव काय. हा काश्मीर की चकली. काश्मीर की कली. चकली कुठून आणलीस. अच्छा दिवाळीत हा पिक्चर बघितला म्हणून चकली. तुझ्या ते जोकच्या आहे. तू उड ना. तुला काय तू उड ना मग. सांगतेस कुणाला जाऊ. अरे काय रे टिव ना बोलणार आहे. काय चाललंय तुमचं. झालं एकतर इतक्या दिवसांनी मला बाहेर घेऊन आलाय ते पण कुठेतरी या बागेत. आणि कोणाशी बोलताय. या पक्ष्यांशी. ऐक ना रसिका. मी त्यांच्याबरोबर बोलायला लागलो ना. पक्षी प्राणी मी स्वतःला विसरून जातो ग. माहितीये. खरंच सांगतो त्यांचं विश्वच वेगळं आहे ग. इतके हुशार आहेत ना ते. बघ ना तुझा सूर चुकला लगेच तुझं गाणं थांबवलं. काय हुशार आहेत मला सांग. कमाल आहे की नाही मला. ठीक आहे मी चुकले. मी बेसूर गाते. काय फरक पडला त्याने सांगा ना. बायको कसं गाते यापेक्षा बायकोला गाऊन किती आनंद होतो याकडे बघा ना. नाही हे बरोबर आहे. पण परवा तू गॅलरीत उभी होतीस तेव्हा 7-8 घोबडं आली होतो की नाही. आमचं दिवसाचं जागरण होतं. गाणं बंद करा. दिवसाचं जागरण होतं असं बोलली की नाही घोबडं तुला. किती बोल किती अति कराल. आणि त्या घुबडांचं जागरण होत असेल ना तर ते माझ्या गाण्यामुळे नाही. तुमची आई माझ्या मागे जे टिवटिव करत फिरत असते ना सतत टोमणे मारत त्यामुळे होत असेल जागरण. माझी आई टोमणे मारते. टोमणे मारते नाही मारत. परवाचीच गोष्ट घ्या. असा छान मूड होता. म्हटलं आज छान कविता करू म्हणून छान कोपऱ्यात बसले होते. कविता लिहायला तर आले तिकडे. काय मग सुनबाई आज काय कविता करतेस का. मग उद्या अँकरिंग पण करणार का. गरज होती. हा टोमणा मारायची काही गरज होती का. म्हणजे एखादी व्यक्ती कविता करते तर तिला अँकरिंग आलंच पाहिजे असं कुठे नियम आहे का सांगा असं मला. काही नाहीये. असाही नियम नाहीये. प्रत्येक ऍक्टरला गुजराती आणि मालवणी आलं पाहिजे असाही.
तुम्ही विषय बदलू नका. विषय नाही बदलत आहे. मला हे म्हणायचं की तुमच्या आईला सतत टोमणे मारायची गरज असते आणि कवितेवरनं तर का टोमणा मारायचा होता अगं तिला? तिने ते प्राजक्ता माळीचं ते हे आहे ना, प्राजक्त क्षमा नावाचं पुस्तक वाचलं कदाचित. प्राजक्त प्रभा असं आहे ते. हो पण शेवटच्या पानावर तिने क्षमा मागितलंय. त्याच्या पुढे नाही बाबा तू. अगं मी वाचलं परवा पुस्तक. तुम्ही जे परवा वाचलत ना ते समीर चौगुलेंचं आत्मचरित्र होतं. त्या माणसाने प्रत्येक पानावर क्षमा मागितलीये. अच्छा अच्छा. प्राजक्त प्रभाचे तर 3 आवृत्ती आल्या आणि 3ही संपल्यात. ते तिच्याकडे पार्टी होती तिकडेच दुसरी संपली. कोणी नेलं नाही पुस्तक. सगळे तिथे ठेवून गेले. असं हे काय चाललंय मूड वेगळा आहे. तू काय हे बोलतोय नाही, सगळं? मूडच वेगळा आहे. आपण कशासाठी आलो इथे? छान मस्त एक रोमॅन्टिक गप्पा मारू. घरात वेळ मिळत नाही म्हणून आलो. आणि तुमचं काय चाललंय? इकडे पक्ष्यांशी प्राण्यांशी गप्पा मारायच्या तुम्हाला. तुझ्याशी ना कितीही प्रेमाने वागा, तुझं तोंड वाकडच. काय म्हणालात? माझं तोंड वाकड. तुझं तोंड वाकडं. माझं तोंड वाकड. हो वाकडं. मी काय चौगले कसे आहात बरे असं बोलते? हिच्या तर मिमिक्रीच्या आईच. काय म्हणालात? काय नाही. काय म्हणालात तुम्ही आता? मला ऐकायचं. काय म्हणालात? मी एक सांगू तुला, मी एक सांगू. एक वेळ ना माझ्या नशिबात माकडीन आली असती ना तरी उत्तम संसार केला असता, पण तू आलीस हे माझं नशीब. मग करायचं ना. मी अडवलं तुम्हाला. करेन. माकडीचं आओ, ते इकडे या ना. मी म्हणालो की माकडीन आली पाहिजे. माकडीन आली लगेच. बघा. एक मिनिट हे घाबरू नको. अगं माकडी नाही ती, तिला काय घाबरायचं, टेन्शनच घेऊ नकोस. नाही माकडाला घाबरू नको. इकडे ए भांडू नका भांडू नका भांडू नका. हा 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 कमॉन कमॉन कमॉन. ये 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 ये. कुठे गेली? अरे हे डोक्यावर बसली. मी ओके आहे. नाही 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 नाही. अरे मारू नका. अरे भांडू नका. भांडू नका. रे सांग भांडायचं नाही भांडायचं नाही. नाही नाही बरोबर आहे. ए बाबूराव. ए सुंदरी. अरे 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 काय को लड़ाया कर रहे रे तुम रे? अरे मेरे को मारेगा तू. अब तेरे काम है. हाँ मेरे को मारेगा. मैं पिलाता तेको. ए कट्टी रखो. कट्टी रखो. ते कोण आहेत ते? हा कोण आहेत ते? अरे साहब प्राणी आहेत ना. हाँ त्यांना वेदना नाही आहेत. अरे नाही त्यांना मारता कसं तुम्ही? नाही पोलिसांना फोन करू. पोलिसांना तुमच्याकडे लायसन्स आहे? लायसन्स आहे? अरे गरीब आदमी है साहब. कशाला उगाच? साहब बहुत कीड़े हैं उनके अंदर. हाँ लातों क्या भूत है, उन्हें बातों से नहीं मानेंगे. तरी सुद्धा माझ्या समोर मारायचं नाही. नाही मी हे सहन नाही करू शकत. त्यांना मन नाही का हो? अरे त्यांना वेदना होत नाहीत. हाँ कट्टी रखो. एक कट्टी रखो इधर बाजू में. कट्टी से उनको नहीं मारने का. अरे ठीक है. मला येते सगळ्यांची भाषा. हो हो. मी कोंबड्याशी बोललोय, सापाशी बोललोय, सगळ्यांशी रेग्युलरली बोलतो. मी त्यांचं समुपदेशन करतो. अरे साहब मेरा निजी मामला है. चला या साईडला. अरे अरे सुनो. या साईडला या साईडला या तुम्ही. नाही ऐकणार ते. हा या साईडला या. कसं डील करायचं बघा. सावकाश. बघा किती सेकंद झाली. आता भेटलो ना त्यांना. मैत्री झाली सुद्धा. प्रत्येक प्राणी हा प्रेमाचा भुकेला असतो. ऐसा लहानपणापासून जर तुम्ही त्यांना प्रेम दिलं तर मग ते प्रेम गळ्याशी येतं. हा व्हेरी गुड. कळलं? असं आहे ते. ये तू पण ये बाळा. ये वर ये वर ये. हा बघा कसे मित्र झाले माझे. प्रेमाने बोललं पाहिजे. हे बघा यू सी द फंडामेंटल राईट्स ऑफ द फॅमिली. मारलं त्यांना. लागलं का तुम्हाला? मारलं रे मला. एकदम जोरात मारलं. साहब असं मारलं उभं. साहब उसके सामने अंग्रेजी में झाड़ो. का गुस्सा हो जाता उन्हें. तुम्हारा कनपट्टे फुट डालेंगे वो. अरे बाप अंग्रेजी रे. में बोलो. पण रसिका एक आहे. काय झालं? हा लागतो. हा माकडाचा हात लागतो. हा
माकडाचा हात लागतो. मग कशाला बोलायचंय हा, तुम्हाला? बरोबर. चला ना नाही, आपण जाऊ मी तो इथून. वसा घेतलेला आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नाही त्यांचं जे आप जान दो. त्यांची जी समस्या आहे ती मी दूर करणार. हे अशी सवय आहे मला, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मी आहे ना, काय टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुम्ही आता माझ्यावर हल्ला केला, डाव्या डोळ्यावर हल्ला केला, पण मी प्रत्यहल्ला करणार नाही. कारण असं प्रत्येकाने केलं तर मग जग बंद होईल, खून पडतील लोकांचे, आहे की नाही? मगापासून तुम्हाला बघतोय, तुम्ही भांडताय. कसं करायचं समुपदेशन कसं करायचं बघा. तुम्ही भांडताय, मी सगळ्यात आधी माझी ओळख करून देतो. दिस इज माय कार्ड. कशाला कशाला जायचंय पुढे पुढे करायला? क्या कर रहे तुम? लागलं का बघू दे ओ, इकडे. थांब. लागलं? कशाला मारलं तरी परत का मारलं? अहो असं काय कार्ड म्हणा. फिर? कार्ड म्हणाला ना, अरे इंग्लिश नाही हे बोलायचं. कार्ड नाही, मला वाटलं कार्ड मराठीत शब्द आहे. एवढा आता तोंडात बसलाय तो. अरे तुम्हारा कान में क्या गरम सलाई गए ले क्या? क्या समझ में नहीं आती बात तुमको? अंग्रेजी नहीं, हा मला कळलं ते. आजादी की जंग में रहता ना तो अंग्रेजों को कनपट्टे मार मार के भगाता उन्हें. हा बरोबर. हाँ, खतरनाक है उन्हें. आया, मी पुन्हा एकदा हे करतो. नको ना, आपण अरे, जाऊ. मला आपण जाऊ. I'm okay. हे असे अनेक वेळा मला प्रसंग आलेले आहेत. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, आयुष्य असतं ना ते शिडाच्या नौकेसारखं असतं. शिडाची नौका अशी पाण्यात जाते, तिचा प्रवास करते, पण तिला जेव्हा प्रेमाचा किनारा मिळतो तेव्हा त्या प्रवासाला खरा अर्थ प्राप्त होतो. सब ऊपर से जा रहा. मेरे भी. त्यांचे एक्सप्रेशन बघा, सगळं कळतंय त्यांना सगळं कळतंय. तुम्ही सजीव आहात. देवाने तुमच्यात जीव टाकलेला आहे, हृदय टाकलेलं आहे. याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवू शकता. रागा फार वाईट, राग तुम्हाला बिघडवू शकतो, राग तुम्हाला घडवू शकतो. कुठला राग बिघडवतो? जो तुम्हाला चिडल्यावर येतो तो राग तुम्हाला बिघडवतो. आणि कुठला राग तुम्हाला घडवतो? संगीतातला राग तुम्हाला घडवतो. याचा अर्थ एकच आहे, एकमेकांवर फक्त प्रेम करा. प्रेम करा रे, प्रेम करा, फक्त प्रेम करा. अरे अरे बघा अरे 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 आय लव्ह यू. अरे ओ साहब, अरे क्या कर रहे तुम? अरे कुठे डोक्यात मारतो रे? नाही बरोबर आहे, त्याच्या बायकोला मी आय लव्ह यू म्हटलं नंतर मारणारच. नहीं उसकी वजह से नहीं, तुमने अंग्रेजी में बात की है इसलिए. इतना मतलब नहीं समझता उसको. अरे बाप रे. सिर्फ अंग्रेजी में बोले कि मारता हो. हे. लेकिन तुमको समझ में आ रहा क्या? काय वो सुंदरी की आंखों में चमक देखो. अरे म्हणजे काय? अरे साफ दूर रहो, मोहब्बत हो गई उसको तुमसे. प्राण्यांचं प्रेम असतं ते. अरे नहीं वैसी मोहब्बत नहीं, शादी वाली मोहब्बत हो गई उसको तुमसे. हाँ अरे सच्ची, तुमने मिठ्ठे मिठ्ठे बाता बोल के उसको हिलगा लिए, अब चिपक गई उन्हें. तिच्या तुमच्यावर प्रेम जडलंय, इकडे या. छोडेंगी नहीं अब तुमको. ए सुंदरी, इकडे या तुम्ही. अरे क्या कर? अरे तू सुन. अरे नाही अरे बापरे. हे आपलं नाही. अरे आपलं काही हो नाही हो, माझी बायको आहे, माझं लग्न झालं. ही बघा रसिका, बायको आहे त्यांची. माझी बायको आहे. ईशा तुझं काय चाललंय? अगे या माकडीने किती जोरात मारला हो मला. जलन की वजह से मार रही उन्हें. म्हणजे मतलब क्या है, बहुत जिंदी बंदरी है वो. अब शादी करके दम मारेंगी. म्हणजे काय करणार ती? तुमको जंगल में लेके जाएंगी, पेड़ के ऊपर. काय करते? और फिर झूला झुलाएंगी तुमको. एक मिनिट ऐक. अगं तू माकडी नाहीस, मी माणूस आहे. मी तुझ्याशी असं लफडं नाही करू शकत. मला लफडं करायचं असेल तर आमच्या ग्राउंड फ्लोअरची ती बबिता आहे, दिव्या, तिच्याशी करेन. तुझ्याशी काय बोलला तुम्ही? नाही मी उदाहरण आला ना, मनातलं बरोबर बाहेर आलं ना. तुम्हाला लफडी करायची आहे, ती आपल्या बिल्डिंग मधली बबिता आणि दीप्ती त्यांच्या बरोबर लफडी करायची. अगं नाही, मी उदाहरण वाटलंच होतं. एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे हा. हे घरी जाऊन बोल ना. हे हिच्यापासून आवरणं मला याला सोडावं ना ग बाई. नाही, तुम्हाला माकडीशी संसार करायचा होता ना, करा आता करा. अगं नाही बळे, तू ह्याला कर ना बाबा, विनंती काय, ऐका ना माझं, कर ना, बोल ना जरा. बोलते, थांबा. जा ना ग बाई. हे बघा दादा, कसाही असला, वेडा वाकडा असला, कुचका असला तरी माझा नवरा आहे. मी पाया पडते. काहीतरी करता मैं. अरे सुंदरी बेटा, मेरी बात मारेंगी क्या? अरे बहुत गंदा पटक है. अरे कुत्ता होंगी ना तू. काय अरे माझ्या बायकोला पकडलं. बाप, नाही अरे इसको भी मोहब्बत हो गई क्या इनसे? म्हणजे अरे तुमने ऑप्शन छोड़ेगा कुछ?
इसने तुमको चुना इसलिए इसने इनको चुना फिर मेरे को चुना लग गया मैं बैठ जा डमरू बजाते यहाँ पे अकेला. नका हे वाजू ऐका ना जरा ऐका ना, सोडा हे बघ, मी चुकलो मी तुमची माफी मागतो. मी आगाऊपणा करायला नको होता. मी जाऊन त्यांचं भांडण सोडवायला नको होतं पण मी चुकलो. ऐका ना मैं उन दोनों को 2 दणके देता ठीक हो जाते वो. आ गया बीच में मैं ऐसा करता वैसा करता. मैं जितना बोलूंगा ना उतना करने का. हाँ? नका ना हे वाजवू नका ना मला नाचावं असं वाटतं नका. सुंदरी ए बाबूराव ये दोनों अपने साथ अभी खेलेंगे. ते खेळायचं आता मला अरे सुनो ना मेरी बात तुम. हाँ बात सुनो. ये दोनों अपने साथ खेलेंगे. ये दोनों भी बंदर है. अब है ना हम लुका छुपी खेलेंगे. लुका छुपी आता लुका छुपी तुम्हारे लिए कर रहा मैं पार्टी. हाँ अभी 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 किसके ऊपर आ जाएगा. तेरे ऊपर आ जाएगा सुंदरी. हाँ तेरे ऊपर. सुन अभी आ जाएगा तेरे ऊपर. तूने आँखें बंद करने के ये तीनों छुप जाएंगे. फिर 1 से 10 तक मैं गिनूंगा और जिसको तू पहला पकड़ लेंगी ना फिर उसके ऊपर दूसरा राज. हाँ छुप जाने का. मैं 1 से 10 तक गिनूंगा ना तब तक तुमने भाग जाने का. 1 से 10 तक मैं गिनूंगा तब तक तुमने छुपने का नहीं भाग जाने का. हाँ चल आँखें बंद कर ले. आँखें बंद कर ले. चल चल उधर खड़ी रहे. ऐसा मुंह उधर कर ले. हाँ मुंह उधर कर ले. भाग जाने का तुमने. 1 अरे छुपो. 2 3 4 5 6 7 8 9 और 10. आँखा खोल. अरे धलिंदर तू छुपा काय को तेको भागने को बोला था ना. नहीं ऐसा नहीं हो. बचपन से कैसा है ऐसे न फंसाने का संस्कार है हम पे. खेल असले तरी हम फंसाता कभी नहीं है. अरे इतना कैसा बावला है रे तू रे. अब फिर से करना पड़ेगा. फिर से खेलना पड़ेगा. अरे बाप रे असं झालं का. ए बाबूराव बाहर आ रे. अरे मेरा बंदर तेरी बीवी को लेके भाग गया. तुम्हारा बंदर मेरे बंदर को लेके भाग गया. अरे बीवी को किधर जा रहा है. मुझे गाना रसिका. क्या बात है. वा वा मॅड परफॉर्मन्स आणि कहर कॉन्सेप्ट होती. आहा मजा आ गया. सई काय म्हणशील. हे माकड चाळे खूपच आवडले मला. समीरदा खूप मस्त लिहिलं होतंस. खूप वेगळं होतं आणि परत मोठे सरांचीच संकल्पना आहे. एवढ्या बिजार आणि वेगळ्या संकल्पना आणणं हे सुद्धा एक खूप अवघड काम आहे. पण ते आपण खूप इझी करून इथे मांडतो आणि त्याची वेगळी मजा असते. मजा आली. खूप मजा आली. प्रसादा. चेतना तुझ्यासाठी विशेष टाळ्या. येस येस. बनेनी हा अटेम्प्ट आधी पण केलाय. तो आता सीझन्ड माकड झालाय पण तुझं बंदर त्याच्या अंदर घुसून केल्यासारखं वाटत होतं. इतकं त्याच्यात डेप्थ होती खूप. म्हणजे त्यात अटेम्प्ट तो सक्सेसफुल कसा होत नाही याची ती अर्ज दिसते ना कधी कधी परफॉर्मन्समध्ये तशी ती दिसत होती ठाई ठाई. त्यामुळे खूप मजा आली. बने फॅन्टॅस्टिक. रसिका सम्या वेडसरपणा होता ठाई ठाई. फार वेगळी कल्पना होती आणि फार उत्तमरित्या साकारली गेली. मजा आली. मंडळी आज कवितांचा कार्यक्रम रंगणार आहे एका पोलीस स्टेशनमध्ये. चला तर अनुभवूया ही काव्य मैफिल. साहेब आम्ही काहीच नाही केलं साहेब. आम्हाला सोडा ना साहेब. अरे या नाटक्यानं मारलाय तुम्हाला. हात उचलत आग लागली तुमच्या तोंडाला वासाड्या नव्हती. मारलाय तुम्हाला. फटकीशी गावलं होतं वासाड्यानं. अरे बाबा नोय साहेबांना तुम्ही डिस्टर्ब करू नको. साहेब आहेत ना प्रेम कविता लिहतायत. दिसत नाही. नाही दिसत. लांबचं नाही दिसत. वैसर्या अवरे लांब बघायची काय गरज आहे. मी तुझ्या बाजूला बसलोय ना. मानते खरं बघ ना. सुचले का एखादी कविता. सुचली प्रेयशीला पाठवता ना. अरे सुचली नाही. पहिली कविता. ऐका बाबू. हा माया हृदयात तू आली अन माया मर्डर झाला. हा माया हृदयात तू आली अन माया मर्डर झाला. पंचनामा करतो मी आपल्या प्रेमाचा. घटनास्थळी बुवा मी 12 इंच लांब पडला होता. तू 3 फूट लांब पडली होती. 3 फूट.
खडू घेऊन शान बॉ आखून रेखा आपल्या आजूबाजूले. तपशील नोंदवून घेतला मी ना, सह्या करून घेतल्या चंद्र सूर्याले साक्षीदार ठेवून. कशी वाटली? काय म्हणू, कविता नाही पंचनामा वाटतो. काय समजली? मोरे मोरे साहेबांच्या कवितेला बेड्या घाला आणि फाशी द्या. मारलं मी ना, अरे मारलं का? तो दांडा पाहिन केवढा दूर आहे. नकाने बोंबलू रे, नल्ल्यात घालीन तो दांडा आता. आम्ही काही हेल्प करू शकतो तुम्हाला? तू हेल्प करणार आहे? कशाची रे? कविता करायला. कवितेची हेल्प करशान तुम्ही? हा. अरे तोंड पाहिले का आपले? कोंबडी चोर आहे तुम्ही एक नंबरचे. नाही तरी काय साहेब, मुळात ना आम्ही कवीच आहोत, पण कवींना पैसे नाही ना मिळत. मग आम्ही जगण्यासाठी कोंबड्या चोरतो. ऍक्च्युली साहेब कसं आहे, म्हणजे आम्ही कविता करायला तुम्हाला मदत करू शकतो, पण तुम्ही आम्हाला एकरूच सोडणार तर. मोरे काय करू याचं? एक काम करा, असं ना करील बहुतेक. काय आहे, तुम्हाला सुचत नाही ना तुमच्या प्रियसीसाठी कविता. यांना एखादी सुचू शकते. करू दे एखादी कविता त्यांना. करा बरं, सांगा मोरे. साहेबांसाठी कविता करणार नाही, कोणासाठी करणार? कर चल. नाही, करा करा, एक साहेबांसाठी कविता करू. साहेब, तुम्हाला उर्दू येतं? नाही येत. बरं झालं, मग ऐका आता. गुल्फमे गुलदबन नस्ल है झुम्मतका, पैसा तैसा तैबा तैबा. वाह 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 वाह, आहे ना? कशी वाह 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 वाह, कशी वाटली? एक नंबर. काहीच कळली नाही. तुम्हाला उर्दू येत नाही, त्याला मी काय करू? उर्दू आले असतं तर तुम्हाला रडू फुटलं असतं साहेब. मोरे मोरे, तुम्हाला उर्दू येतं का? येता? हा. व आम्ही आमच्या घरात फक्त उर्दूच बोलता का ना? देवाचं खोटं ना. तुम्ही ह्या कविता तुम्हाला अर्थ जर कळला ना, जर ढसा ढसा रडाल. काही समजली? वा मस्त मस्त. अरे याला कळली बोलतो. इल्हा उल्हा हिरो इल्हा. वाला हमें कहा ओए ओ. वाला हमें कहा हो. इल्हा इल्हू या इल्हा वा. उल्हा इल्हाता इल्हाचा उल्हाई हुआ. मलहिक पहाय. ते लय भारी उर्दू बोलताय. मग आम्हाला कळतंय सगळ्यांना. त्यांना सांग ना मग कविता लिहायला. हे भावानो, हे साहेबांसाठी एखादी कविता लिहा. एखादी चांगली कविता लिहायला का लिहितो? मोरे कागद पेन दे पटकन. कागद पेन. साहेब, कागद पेनवर कोण कविता लिहितं का आता? साहेब, डिजिटल जमाना. आता मोबाईलवर कविता लिहायची आणि पटकन पाठवायची. हा साहेब, द्या मोबाईल द्या. नाही मोबाईल कशाला मोरे? तुम्ही तुमचा मोबाईल द्या हो. नाही नाही नाही. एक मला सांगा. हा. आता मी ह्याला कागद देणार. हा कविता लिहणार. हा. ती मी तिला नेऊन देणार. मग ती वाचणार. आणि मग तुम्हाला ती रिप्लाय करणार. बरोबर. हो, एखादा तेवढ्यात तिला मेसेज पाठविला आणि पळवून नेल. काय समजलं? मग तुम्ही मोबाईल द्या. नाही पण आपला प्रायव्हेट मोबाईल आहे. मोरे प्रायव्हेट आहे मोबाईल. भाऊ तू लिहितं पटक्यात यार. लांब राहा, टच करू नका. लांब अरे काय नाव तू लांब प्रॉब्लेमच आहे. साहेब, काय नावाने नंबर सेव्ह केलाय? नाव कशाला पाहिजे तुला? अरे नाव कशाला पाहिजे? आता परत सांगा यांना. अहो, नाव माहिती असलं तर समोर कसं एक चित्र उभं राहतं ना. चित्र? आता समजा एखाद्या मुलीचं नाव आहे रसिका. हा. तर असं सुचतं ना, ऐक ना ये रसिका, आज रात्री मी बसू का? हे बघ, म्हणजे एखाद्या मुलीचं नाव चेतना असेल. ऐकतेस का ग चेतना? संध्याकाळी घरी जा मस्त. असं यकम लागतं. यकम म्हणजे काय? आणि अरे यकम नाही माहिती तुम्हाला? अरे एखादा कविता जर बोलत असेल त्याला आपण बोलतो ना, जाम भारी कविता जोलवली सा यकम मध्ये. यकम नाही रे ते. अरे काय कोंबडी चोर आहे रे तुम्ही. यकम नाही, ते यमक असतं. हा तेच ते. मला सांगा मुलीचं नाव सांग. मुलीचं नाव वा. म्हणजे कसं, तिचं नाव सांगितलं ना
तर यमक जुळलं की तुमचं पण जुळेल का? दात काढू नका, नाव सांगा. नाही बोललो ना मी, केलं ना. अरे ती आपल्याच डिपार्टमेंटची पोरगी आहे मोरे. होय काय? त्याला कायदा कानून सगळं माहिती आहे या. एवढंच आहे तर मग एखादी नेटवरनं कविता शोधानी पाठवा तिला. ते पण नाही करू शकत ना मोरे. अरे ती माझ्या कॉलेजमध्ये होती, गैरी हुशार आहे ती. काय सांगता भाई? काय नाव सांगा. तिचं नाव आहे चिव. काय नाव आहे? चिव. चिव हे कुठलं नाव आहे? अरे लाडानं ठेवलंय मी ना, तिचं नाव अलग आहे. थांबा थांबा, मला सुस्त आहे. हा हा चिव. हा ऐका कसं वाटतं ऐका. चिव करते अरे ना, चिव बॅप का करेल? हा ते पण नाही. गप ना जरा. चिव करते हा चिव चिव, हा कोंबडी करते तू लिही काहीतरी मस्त. नाही नाही, त्याला लांब ठेवा. तू धर ना त्याला. तो खडाच्या आधी मला पाठवू दे. अँड मी सेंड. पाठवली त्यांनी वस्त्राने. अरे पाठव. अरे बोले दाखवायचं. आता बघा तिला का आवडेल. थांब जरा. अरे माझी सुतारफेनी. हे काय? सुतारफेनी गोड असते ना. अरे मग लेडीजला सुतारफेनी. तुला मी खाऊ का? हे काय? तुला मी खाऊ का म्हणजे काय? अरे सुतारफेनी खाऊ का तसं आहे ते. अरे नालायक माणसा, येते का खोपच्यात? खोपच्यात खोपचा, सुंबडीत खपच्या. हे काय लिहिलंय? अरे हे काय? ही लिहायची पद्धत आहे का तुझी? बिंडोक माणसा. अरे बाईले लिहिलंय यार तू ना. हा आणि काय? तू माही गुबुक गुबुक, मी तुझ्या ढपच्या. हे काय लिहिलं? पागल आहे का तू? अरे ती साहेबानो, चिव चिव मॅडमचा फोन. एक मिनिट. हॅलो चिव मॅडम. कोण आहेस रे तू हलकट? हॅलो चिव मॅडम. हॅलो. काय रे? काय मॅडम? इन्स्पेक्टर आहेस ना? येस मॅडम. हा? येस मॅडम. असला मेसेज पाठवतोस मला? काय मेसेज केला मॅडम? मी नाही केला. तुझ्या नंबरवरून मेसेज आलाय मला. अरे बापरे. येते का खोपच्यात? नाही. खोपच्यात येऊ? नाही मॅडम. ही तुझी भाषा आहे? नाही मी ना आता तुझी तक्रार करणार आहे. मॅडम तो मेसेज मी नाही केला. हे कैदी होते नाही ते, त्यांना करेल मॅडम. अच्छा वा वा, तुझा मोबाईल कैदी वापरतात आता. नाही मॅडम. हे बघ, हा कॉल आहे ना रेकॉर्ड होतोय. अरे बाप. हा मेसेज आणि हे रेकॉर्डिंग आहे ना, कमिशनर सरांना देणार आहे मी आता. मॅडम नका. ते सांगायचंय ना ते त्यांना सांग, कळलं? मॅडम ऐका ना. मॅडम ऐका ना. हॅलो मॅडम. आवडली. ऐका ना सारखे ऐकवतात. काय मोरे वाव, टायर काढा टायर. यांना धावतो मी आता. इकडे. वा 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 वा, काव्य मैफिल मस्त रंगली. आता रसग्रहण ऐकूया. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. तुमच्या दोघांची कॅरेक्टर्स वेडी होती. भावा खूप छान दिसतोयस. वेगळाच काहीतरी दिसतोयस. मजा आली. मोरे मस्त. आज खूप दिवसांनी तुमचे रंग आम्हाला दिलखुलासपणे बघता आले, त्याबद्दल अभिनंदन. हेमंता मस्त. अरुणा मस्त. खूप छान परफॉर्मन्स होता. घाण कवितांचा खूप आवडला. प्रसादा. छान. मला राहवत नाही, मला कंट्रोल होत नाहीये म्हणून पेश करतो. अरुणचं बेरिंग पशाचा वीग. अरुणचं बेरिंग पशाचा वीग. मोरे पाटील परफॉर्मन्स गाईरा. ओव्हरऑल एक्सलंट परफॉर्मन्स. वेगळा काहीतरी वेगळा परफॉर्मन्स होता आणि तो वेगळेपणा बाहेर आला. निश्चित मजा आली. थँक्यू. सारस्वतांनो खूप धन्यवाद. मंडळी, विनोदाची ही बरसात अनुभवण्यासाठी आता आपण भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.